भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 21, 22 आणि 23. धनुष्याला बाण लावून सज्ज झालेला अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला. अर्जुन उवाच. श्लोक क्रमांक 21, 22. सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यवदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान्. श्लोक 22. कैर्मया सह योद्धव्यं स्मिनरणा समुद्यमे. म्हणजेच, हे अच्युत, कृपा करून माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर. या ठिकाणी युद्ध करण्याच्या इच्छेने आलेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला युद्ध करावयाचे आहे अशा शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावयाच्या उद्देशाने उपस्थित झालेल्या सर्वांचे मला निरीक्षण करता येईल. या श्लोकात भगवंत भक्ताची आज्ञा पाळतो आहे. कोणत्याही ठिकाणी न चुकणारा तो, म्हणून अच्युत असा उल्लेख इथे भगवंताच्या नावाने केलेला आहे. पुढे अर्जुन स्पष्टपणे असेही म्हणतो. श्लोक क्रमांक 23. योत्स्यमाना नवेक्षेहं य एतेत्र समागतः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षव. म्हणजेच, धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्रांना खुश करण्याच्या इच्छेने येथे जमलेल्या योद्ध्यांना मला पाहू दे. याचाच अर्थ, श्रीकृष्ण शिष्टाईला नकार दिल्याने युद्धाला सामोरे जावे लागले होते आणि अशा स्थितीत युद्धाला सामोरे जावे लागल्याने अशा हट्टाने एवढ्या मोठ्या युद्धासाठी पांडवांच्या विरुद्ध आणि दुष्टबुद्धीने तयार झालेल्या धृतराष्ट्रपुत्रांना प्रिय होण्यासाठी आलेल्या आपल्या आप्तस्वकीयांना पाहण्याची अर्जुनाला उत्सुकता लागलेली आहे. हेच अर्जुनाच्या उद्गारावरून समजते.